आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं असतं. मोठी स्वप्न असतात, नवीन सुरुवात करायची असते, स्वतःची एक ओळख निर्माण करायची असते. आपल्या मनामध्ये अनेक कल्पनासुद्धा येतात. अनेक वेळा आपण ठरवतो सुद्धा की आता बदल करायचा, आता स्वतःसाठी काहीतरी मोठं करायचं. पण जेव्हा प्रत्यक्षात खरंच पाऊल उचलायची वेळ येते, तेव्हा आपल्या मनामध्ये एक छोटासा डाऊट तयार होतो. खरंच हे माझ्याकडून होणार आहे का? आणि हाच एक विचार हळूहळू इतका मोठा होत जातो की आपण सुरुवात करण्या अगोदरच थांबतो. कधीकधी आपल्याला अपयशाची भीती वाटते, कधी लोक काय म्हणतील याची काळजी वाटते, तर कधी स्वतःलाच वाटतं की आपण अजूनही पूर्णपणे तयार नाही आहोत. आपण अजून थोडं शिकून घेऊयात, अजून थोडं वाट बघूयात, अजून परफेक्ट झाल्यावरती सगळं काही करूयात. आणि हेच अजून थोडं कधीच संपत नसतं. हळूहळू आपण स्वतःची स्वप्न पुढे ढकलायला लागतो. बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, पण आतून मात्र सतत एकच अपूर्णतेची भावना आपल्या आतमध्ये राहू लागते. आपण काहीतरी करू शकलो असतो, पण केलं नाही हे सतत मन खात राहतं. सत्य हे आहे की कॉन्फिडन्स हा सुरुवातीला तयार होत नसतो. कॉन्फिडन्स हा ॲक्शन घेतल्यावरच तयार होत असतो. जेव्हा आपण छोटंसं पाऊल उचलतो, तेव्हा मन हळूहळू शिकायला लागतं की हो, आपण ही गोष्ट करू शकतो. प्रत्येक वेळी ना मोठी उडी मारण्याची गरजच नसते. कधीकधी छोटा प्रयत्नही पुरेसा असतो आपल्या स्वतःवरचा विश्वास वाढवण्यासाठी. कारण स्वतःवरती घेतलेला डाऊट हा कधीच कायमचा सत्य नसतो. तो फक्त एक आपला विचार असतो आणि प्रत्येक विचार खराच होईल असं नाही ना. आज स्वतःला एवढीच परवानगी द्या की सुरुवात परफेक्ट नसली तरी चालेल, सुरुवात लहान असली तरी चालेल. महत्त्वाचं इतकंच आहे की थांबायचं नाही. जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतो ना, तेव्हा हळूहळू मनही साथ द्यायला लागतं. हीलिंग म्हणजे भीती पूर्णपणे नाहीशी होणं असं नाही, तर भीती असतानाही पुढे जाण्याची तयारी करणे.